लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 जून दरम्यान जमा होईल, असं भाजपाचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलेलं आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 जून दरम्यान जमा होईल, असं भाजपाचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलेलं आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे। पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। लाडकी बहिणीसाठी पुन्हा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, पुन्हा लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला गेलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेच्या एकूणच मे महिन्याच्या आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी 344.74 कोटी रुपयाचा निधी हा वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा हा निधी या ठिकाणी पुन्हा एकदा वळवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे। याआधी खरं तर मोठ्या प्रमाणात हा निधी सामाजिक न्याय विभागाकडूनही वळवला जायचा, जवळपास 400 कोटीचा निधी हा वळवला जायचा। मात्र आता सुटणी केल्यानंतर खरं तर या ठिकाणी जवळपास 344 कोटी रुपयाचा हा निधी पुन्हा एकदा या ठिकाणी वळवण्यात आला असल्याचं माहिती मिळत आहे। सोबतच एकूणच मे महिन्याचा हा हप्ता देण्यासाठीचा खरं तर हा निधी या ठिकाणी वळवण्यात आल्याची माहिती मिळते। जी, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या माहितीसाठी। योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे। पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। लाडकी बहिणीसाठी पुन्हा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, पुन्हा लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला गेलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेच्या एकूणच मे महिन्याच्या आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी 344.74 कोटी रुपयाचा निधी हा वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा हा निधी या ठिकाणी पुन्हा एकदा वळवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे। याआधी खरं तर मोठ्या प्रमाणात हा निधी सामाजिक न्याय विभागाकडूनही वळवला जायचा, जवळपास 400 कोटीचा निधी हा वळवला जायचा। मात्र आता सुटणी केल्यानंतर खरं तर या ठिकाणी जवळपास 344 कोटी रुपयाचा हा निधी पुन्हा एकदा या ठिकाणी वळवण्यात आला असल्याचं माहिती मिळत आहे। सोबतच एकूणच मे महिन्याचा हा हप्ता देण्यासाठीचा खरं तर हा निधी या ठिकाणी वळवण्यात आल्याची माहिती मिळते। जी, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तब्बल 74,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या। प्रशासनाने केलेल्या ई-केवायसी आणि विविध शासकीय विभागांच्या कडक पडताळणीनंतर ही माहिती समोर आली आहे। नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांवर आता प्रशासनाचा कडक बडगा उगारला जाणार आहे, तर वसुलीची प्रक्रिया देखील सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आले। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले होते। लाडक्या बहिणींसंदर्भातली केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे।
ज्यांची KYC बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनाचा हप्ता अजून आलेला नाही. काहींना पैसे मिळाले, काहींचे अजून पेंडिंग आहे. पण खरं कारण काय आहे, आजचे सर्वात ताजे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना 2026ची ताजी अपडेट, ज्यात आपण जाणून घेणार आहोत हप्ता उशिरा का येत आहे, कोणाला पैसे मिळाले आहेत, कोणाचे पैसे थांबले आहेत आणि पुढे काय होणार आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ आणि अपडेट. मित्रांनो, आजच्या अपडेटनुसार काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. काहींचं स्टेटस प्रोसेसिंगमध्ये किंवा पेंडिंगमध्ये दाखवत आहे, काही ठिकाणी व्हेरिफिकेशन सुरू आहे. याचा अर्थ असा की योजना बंद नाही, पण पेमेंट टप्प्याटप्प्याने दिलं जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे लाभार्थ्यांची छाननी, DBT प्रणालीमध्ये प्रोसेसिंग डिले, काही लोकांची KYC इनकम्प्लीट आहे, आधार आणि बँक लिंकिंग मिसमॅच आहे, निधी टप्प्याटप्प्याने रिलीज होणे, टप्प्याटप्प्याने जिल्हेवाईज येत आहे. ज्यांनी KYC पूर्ण केली नाही, ज्यांनी केली आहे त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, जे पात्र लाभार्थी आहे त्यांची माहिती योग्य आहे, त्यांना पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील. मित्रांनो, लक्ष द्या, फेक लिंक्सवर क्लिक करू नका, कोणालाही OTP शेअर करू नका, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. अपेक्षा अशी आहे की पुढील काही दिवसात पेंडिंग हप्ते क्लिअर होतील, सरकारकडून टप्प्याटप्प्याने पेमेंट प्रोसेस पूर्ण केली जाईल. तर मित्रांनो, ही होती आजची लाडकी बहीण योजना 12 जून 2026ची अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा हप्ता आला नाही ते नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.